लाडू बनवते. मग संक्रांत आली की अडी विदर्भामध्ये बापा बापा गैरच बनवता वेगळं वेगळं. मी तर पहा लाडू बी बनवणार आहे आणि ती यायची चिक्की बी बनवणार आहे. आणि ते माहिती गज्जक आहे काहीतरी गज्जक त्या तिकडे त्या कुठं माहिती पुण्याकडे ना त्या महाबळेश्वरकडे त्या तिकडे कुठे भेटतं काय माहिती. कुठून आणलं तर माया नवऱ्यानं आणलं तर मायासाठी गज्जक म्हणे गज्जक. तर ते गज्जक आणलं तर आता गुई आहे ना तर ते मितलं बनवणार आहे. पण तुम्हाला काही इथलं काही सांगणार नाही. मी दाखवायचं जे दाखवता येईन ते दाखवते बहिणांची का बरं की मै बी लेक लहानी आहे. आता मग ना गुळी टाकते मी. कोणाकोणाले की नाही पाकाचे लाडूच नाही येता पण मला काही मस्त नाही येता. कोणाकोणाले जर का रेसिपी पाहिजे असेल तर मला फक्त सांगा. मी तुमच्यासाठी की नाही मस्तपैकी व्हिडिओ बनवून याचा. तर हा गुई आहे की नाही असा मस्तपैकी बारीक करी टाकायचा. आणि मग बारीक केल्यावर याले की नाही कढईत टाकायचा. पण कवा बी काय करायचं कढई गरम असू द्यायची बरं. नाही तर गरम जर कढई नशीन तर मग तो गुई आहे की नाही तडल्या तडी लाल बनी जाईल. तर असा गुई करायचा आणि पहा आता कशी मस्त लाडू बनवायचे. टाकीला मसाला लाडू बनलाय मग का गोष्टीच करते मी मसाला लाडू बनवते. आणि काय सांगते आहे तर लोक अरे ती गुई करता ना हे करता. अरे बाप्पा तुम्ही तोंडावर काय गोड गोड बोलता. आम्हाला सगळं समजतं कोण गोड बोलताय कोण कडू कोणाच्या मनात काय आहे सगळं समजतं. पण मी काय म्हणते पण बोलवास कशाले. कशालेच बोलवा इथलं गोड. तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला. कशाले ती गुई घ्या ना गोड गोड बोला करता. संक्रांतीचा सण हा गोडवा पसरणारा सण आहे आणि म्हणून या सणाला सर्वांनी सर्वांनी गोड बोलायचं आणि मनामध्ये कपट ठेवायचं. तर असं न वागता आपण एक प्रण घेऊया की आपण सर्वांची प्रेमाने आणि प्रेम भावना ठेवून आपण वागू आणि कोणाच्याही प्रती आपण आपल्या मनामध्ये वाईट विचार न ठेवता आपण हा सण साजरा करू. पण पहा मग तिथले मस्त लाडू गेले मी ना मस्त नाही की मग चांगले लाडू करते मी. तुम्हाला का असंच म्हटलं की ज्याला रेसिपी पाहिजे असेल त्यानं विचारा. परफेक्ट बनता बिलकुल परफेक्ट. मग जरूसा पाण्याचा हात लावायचा. पाण्याचा हात लावला की मग असे पटपट होई जातात ते.